दरम्यान रणवीर सिंग राहत असलेल्या बोमोड या इमारतीबाहेर वृत्तांकन करत असताना इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना झी 24 तासच्या महिला प्रतिनिधींना वृत्तांकन करण्यापासून रोखलं आणि झी 24 तासच्या महिला प्रतिनिधीसोबत वाद सुद्धा घातला। रणवीर सिंगला धमकी आलेली आहे आणि हा धमकीचा मेसेज आल्यानंतर वृत्तांकनासाठी झी 24 तासच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी वृत्तांकनास पोहोचल्या। मात्र या इमारतीचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी आमच्या या प्रतिनिधींबरोबर हुज्जत घातली आणि रणवीरच्या इमारतीबाहेर अशा प्रकारे सुरक्षा रक्षकाची ही मुजोरी पाहायला मिळाली। तर नेमकं काय घडलं या ठिकाणी अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून धमकी मिळाली। या मेसेजमध्ये कोट्यावधी रुपयाची मागणी देखील करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये ज्या इमारतीत रणवीर सिंग राहतो त्या इमारतीचा सुद्धा त्या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच बाबतची माहिती देण्यासाठी वार्तांकन करण्यासाठी झी 24 तासची टीम रणवीर सिंगच्या इमारतीच्या बाहेर म्हणजे बोमोंडो या इमारतीच्या बाहेर वार्तांकन करण्यासाठी पोहोचले आणि त्यावेळीच जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी मात्र आरेरावी केली। तुम्ही या फुटपाथवरती थांबू शकत नाही, तुम्ही इथे थांबू नका, इथून निघून जा असं सांगण्यात आलं। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या प्रायव्हेट ठिकाणी नाही म्हणजे तुमच्या इमारतीच्या आतमध्ये येत नाही, तर आम्ही फुटपाथवरती आहोत आणि फुटपाथ हे सरकारी आहे, PWDचं आहे, त्यामुळे इथे आम्ही उभा राहू शकतो आणि इथून आम्ही वार्तांकन करू शकतो। मात्र आमच्यासोबत ते वारंवार म्हणजे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आरेरावी करत होते आणि या फुटपाथवरती उभा राहायची तुम्हाला परवानगी नाही असं त्यांचं म्हणणं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।